इतके दिवस आहेत इथे, तर रात्रीच्या अंधाराचा काय हिशोब आपण ठेवणार? आनंदाचे 2 क्षण पुरेसे आहेत उमळण्याला, तर मग मनातल्या खिन्नतेचा काय हिशोब ठेवणार? मधुर आठवणींच्या खुणा इतक्या आहेत आयुष्यात की थोड्याशा दुःखद गोष्टींचा हिशोब काय ठेवणार? इतकी फुले मिळाली आहेत काही जिवलगाकडून, काटे किती बोचले याचा हिशोब काय ठेवणार? चंद्राचे चांदणे इतके हृदयगमंग आहे की त्यावर कलंक केवढा याचा हिशोब आपण काय ठेवणार? केवळ आठवणींनीच अंतःकरण पुलकित होत असेल तर मग भेटलो न भेटलो याचा हिशोब आपण काय ठेवणार? काही ना काही नक्कीच खूप छान आहे प्रत्येकात, मग जरासे काही चुकले असेल तर त्याचा हिशोब काय ठेवणार? असं प्रत्येकाने जगावं तर मग भेटलो न भेटलो याचा हिशोब आपण काय ठेवणार? काही ना काही नक्कीच खूप छान आहे प्रत्येकात, मग जरासे काही चुकले असेल तर त्याचा हिशोब काय ठेवणार? असं प्रत्येकाने जगावं घेण्यासाठी म्हणून अनेक उपक्रम महाविद्यालयामध्ये राबवले जातात. त्यापैकी आपल्याला माहिती आहे एनएसएसचा उपक्रम आहे, सांस्कृतिक उपक्रम आहे, मॅगझिनचा उपक्रम आहे, कमवाणी शिकाचा अनेक उपक्रम आहेत, आमचे फॅशन डिझायनर. अशा प्रत्येक उपक्रमामध्ये आपण भाग घेऊन आपल्या व्यक्तिमत्वाला आकार देण्यासाठी ज्या महाविद्यालयामध्ये जे उपक्रम चालतात त्या उपक्रमामध्ये आपल्या सर्वांचा सक्रिय सहभाग असेल तर नक्की त्यातून आपण थोडं तरी काहीतरी शिकतो. आणि खरोखरच भाजी मंडईमध्येच घेण्यासारखं असतं असं नाहीये, तर वर्गामध्ये कॉलेजमध्ये सुद्धा बरंच घेण्यासारखं आहे असतं, हे नक्की तुम्हाला जाणवेल आणि भावेल. तर अभ्यासक्रमाव्यतिरिक्त ह्या इतर उपक्रमांमध्ये सुद्धा अशाच प्रकारचा आपला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळावा आणि या महाविद्यालयाच्या नाव